पहलगाम इथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर केंद्र सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती काल. दिल्ली येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधींसह काँग्रेस नेते राहुल गांधी जे आहेत त्यांच्यासह इतर सर्व पक्षांचे जे नेते आहेत ते उपस्थित होते आणि यावेळेला केंद्र सरकारला अनेक प्रश्न जे आहेत ते या सर्व विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडून विचारण्यात आलेले आहे. विरोधी पक्ष नेत्यांची म्हणजे सर्व पक्षांची जी काही बैठक झाली त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे. देशाच्या हितासाठी जो काही निर्णय केंद्र सरकारकडून पाकिस्तान विरोधात घेतला जाईल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. जी कठोर पावलं केंद्र सरकार उचलेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं सर्व पक्षांनी सांगितलेलं आहे. तसंच या बैठकीमध्ये त्यांनी केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथे सुरक्षा कर्मचारी का नव्हते, आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती, तसंच सीआरपीएफचे जवान असतील, सुरक्षा रक्षक असतील ते त्यावेळेला तिथे का नव्हते, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सर्वपक्षीय बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले होते. विरोधी पक्षांकडून हे प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि यावर केंद्र सरकारने जे आहे ते उत्तर दिलेलं आहे आणि स्वतःची एक चूक मान्य देखील केलेली आहे. केंद्र सरकारनं या संपूर्ण बैठकीमध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र सरकारनं आपल्याकडून कोणती बाजू मांडली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची विरोधकांकडून सरबत्ती झाल्यानंतर केंद्र सरकारनं असं सांगितलेलं आहे की पहलगामची ती जागा आहे जिथे हा संपूर्ण दहशतवादी हल्ला झाला ती जागा जून मध्ये जी आहे ती पर्यटकांसाठी खुली केली जात असते. त्याच्या आधी तिथे सुरक्षा रक्षक नसतात कारण त्याआधी ही जागा कधीही पर्यटकांसाठी खुली केली जात नाही. ज्या वेळेला अमरनाथ यात्रा सुरू होते त्यावेळेला ही जागा जी आहे ती पर्यटकांसाठी खुली केली जाते कारण की अमरनाथ यात्रेकरू जे आहेत ते तिथे विश्रांतीसाठी थांबत असतात आणि त्याचमुळे इथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नव्हते. याच कारणामुळे नव्हते आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता जे स्थानिक टूर जे तिथे आयोजन करतात त्या सगळ्या आयोजकांनी 20 एप्रिल पासून ही जी जागा आहे ती पर्यटकांसाठी खुली केली आणि त्यामुळेच तिथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नव्हते किंवा सीआरपीएफचे जवान नव्हते. अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे. थोडक्यात या सर्वपक्षीय बैठकीमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झालेली आहे. आता कोणत्या प्रकारची पावलं उचलली जातील यावरही भाष्य करण्यात आलेलं आहे. तसंच सर्व पक्षीयांनी या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा जाहीर शब्दांमध्ये निषेधही व्यक्त केलेला आहे. तसंच या बैठकीमध्ये सिंधू नदीचं जे काही पाणी करार आहे तो स्थगित करण्यात आला आहे त्यावरही चर्चा करण्यात आली. असदुद्दीन ओवैसी जे आहेत त्यांनी सरकारसमोर हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की पाणी अडवण्याचा किंवा पाणी साठवण्याचा कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नसताना अशा प्रकारची घोषणा आपण का केली, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्यावेळेला केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की काही हेतू साध्य करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. भविष्य काळात आम्ही यावर नक्कीच विचार करू परंतु काही निर्णय जे आहेत ते असे घ्यावे लागतात. अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते केंद्र सरकारकडून देण्यात आलं आणि याच दरम्यान गुप्तचर ज्या यंत्रणा असतात त्यांनी देखील त्यांच्याकडून एक 15 मिनिटांचं जे पूर्ण पीपीटीचं प्रदर्शन असतं ते सुद्धा या संपूर्ण बैठकीमध्ये जे आहे ते दाखवण्यात आल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळे या संपूर्ण बैठकीमध्ये केंद्र सरकारनं स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरक्षा रक्षक तिथे का नव्हते याचं उत्तर दिलेलं आहे. तसंच आपली चूक देखील केंद्र सरकारनं मान्य केल्याचं पाहायला मिळतंय. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.